मी स्वप्नाली सूर्यवंशी. मी उरुलीमध्ये राहते. मी सध्या राहायला आले 3 महिने झाले. तर माझं वन रूम किचन आहे. तर माझ्या म्हणजे 200 स्क्वेअर फीटचा एरिया आहे. माझ्या म्हणजे एकच म्हणजे जवळजवळ भिंत आहेत आणि लगेच फ्लॅट्स आहेत. सगळे वन रूम किचनच फ्लॅट आहेत पूर्ण फ्लोअरमध्ये, म्हणजे पूर्ण बिल्डिंगमध्ये. तर जे शेजारचे आहेत ते म्हणजे करणी बाधा करतात. म्हणजे घरात आलं की 2-3 जण आहेत. म्हणजे ती महिला, परत तिची मुलगी जी 12वीची एक्झाम दिली होते आणि मुलगा तो 10वीची एक्झाम दिली. असे 3 जण इतके मागे लागून आहेत म्हणजे की त्यांची आत्मा, म्हणजे चुकीचं बोलणं वाटते, पण जसं की एखाद्याच्या मागे कसे लागतात की बाबा आपले स्वप्न पूर्ण झालेली नाही आहेत, आपल्याकडे पैसे नाही आहेत, स्वतःचं घर नाही आहे, म्हणून आता मी एकटी महिला आहे, माझी खोली स्वतःची मी आत्ता सध्या घेतली, तर इतके जळतात आणि असे मागे लागतात की बाबा घरात आलं की धगधग होते. पूर्ण वेळ मी धगधगमध्ये काढते. म्हणजे श्वास असा वरखाली. त्यामुळे मग ते कसं तरी म्हणजे एक्सप्रेस करावं म्हणून मी मोठा श्वास घेते, छोटा म्हणजे सोडते, म्हणजे थोडा आपला व्यायाम होतो. पण तसंही या करत असेल ना तर ते लोक करतात, म्हणजे करणी बाधाच म्हणतात त्याला, की बाबा लक्ष ठेवणे, वाईट वागणूक करणे, जळजळ निर्माण करणे आणि खूप वाईट वागणे, बाहेर फिरणे. मग ते खिडकीमधून दिसतं ते लोक बाहेर फिरलेले. परत त्यांचं जे घर आहे त्याच्या बाहेरच ते लोक 2 घरं सोडून त्यांचं सामान ठेवतात. काय ते डस्टबिन ठेवतात, कपडे ठेवतात. परत सगळे त्यांच्या रश्श्यात त्यांचीच कपडे वाळत घातलेली आहेत. त्यांना जागाच नाही कपडे वाळत घालायला. मध्ये असा पूर्ण पॅसेज आहे, तर तिथे लोकांनी हे लावलेलं आहे, रश्श्या लावलेले आहेत. तर तिथे ते पण नाही करत आहेत, इथली जागा अडवत आणि भाड्याने राहतात. मग त्यांचं काय म्हणणं की करणी करायची किंवा वाईट वागणूक करायची, नजर ठेवायची, 24 तास नजर ठेवतात. म्हणजे मी अभ्यास जरी करत असेल ना तर त्यांचं ते चालू असतं. म्हणजे आपण म्हणतो की बाबा असं कोणी करत नाही, दुसऱ्या खोलीत राहून माणूस कसा एखाद्याला त्रास देईल, तर ते जळण म्हणा किंवा वाईट वागणूक किंवा इथे त्यांच्याकडे बघू न देणे असं करून, किंवा घरामध्ये राहून आपल्याकडे सतत 24 तास लक्ष ठेवून 3 जण आहेत. मग ते करतात की बाबा, आणि सकाळी उठलं ना तरीसुद्धा असं वाटतं की आपण मेलो आहे, म्हणजे आत्महत्या करायला प्रवृत्त करणे. म्हणजे घरात आलं तरी काहीच करून द्यायचं नाही. मग आपण श्वास सोडत, म्हणजे उसासे सोडत आपण जगायचं. कोणतंही काम करत असेल तर त्याच्यामध्ये बाधा आणायची. परत बाथरूममध्ये आंघोळ करायला लागलं तरी इतके शांतता ठेवतात आणि सगळं ऐकायला लावतात. म्हणजे असं आपला आवाज पूर्ण आला पाहिजे. पण ते लोक तिचे नवरा आणि सासरा सकाळचे 5 वाजता ते लोक उठतात होते आणि आवाज थोडाही न करता ते लोक ते कामाला जातात, दोघं पण जातात. पहिल्यांदा सासरा घरी असायचा आणि मुलगा जात होता होते कामाला. आता माहिती नाही, 1-2 वेळेस गेला होता, नर्सरी तर कुठेतरी गेला होता. मग ते आता फक्त नवरा जातो आणि तो त्याला सासऱ्याला पण घेऊन जातो, कारण तिला घरामध्ये अडचण होते म्हणून. मग ती माझ्यासारखीच महिला आहे, छोटीशीच दिसते माझ्यासारखी, पण इतकी वाईट नजर. म्हणजे त्यांचं म्हणणं काय, त्यांच्या मनाच्या शांतीसाठी त्यांच्या स्वतःच्या, आम्ही म्हणजे इथल्या सगळ्यांनी, ह्या 4 लोकांची तर घरं बंदच आहेत. पण मी आता विकत घेतलं तर माझं पण आता बंद पाडणार आहेत आणि मला एकच घरी राहायला, कारण मी स्वतः विकत घेतलं. कारण मला सामानाचं परत एक्सप्लॉटेशन करतील किंवा सतत सामान घेऊन फिरायला लावतील, म्हणून मी कमी खोली मिळाली म्हणून मी घेतलं आणि आता सामानाची सोय केली. तर आता माझा अभ्यास आहे, स्टडी आहे, एक्झाम आहे. परत घर म्हटल्यावर माणूस राहणारच ना घरात, घर सोडून कोण जाणार आहे. मग हे सतत मागे लागतात आणि इतकं, म्हणजे थोडं जरी कळलं ना की बाबा आता पुण्याला जाणार आहे किंवा मुंबईला जाणार आहे, तर इतकी करणी करतात ना, 24 तास लागून जातात. की म्हणजे आता प्रत्येकाचं तसंच आहे. म्हणजे जायचं म्हटलं ना की त्या लोकांचे वासे फिरतात, म्हणजे टाईम फिरतो आणि इतका त्रास देतात ना, बापरे, धगधग करत तोपर्यंत जगावं लागतं. म्हणजे डोक्यात हेच येतं की बाबा तिला ऐकू गेलं की बाबा आपलं हे चाललं ते चाललं, की तिचे दिवस, तिचं टाईम सुरू आणि आपलं टाईम सुरू. आणि त्यांना नाही असं धगधग होत. ते लोक चोरी चकारी करतात, वाईट वागणूक करतात, आपल्याबद्दल वाईट बोलतात, तरी आपल्याला तो त्रास सहन होतो. कसं माहिती आहे, म्हणण्यास तात्पर्य की आपण घाबरतो तेव्हा हे होतं आहे.
काय चुकलं असेल तर माफ करावी, पण समजत नाही कसं सांगायचं. ते करणीच म्हणतात त्याला आणि ते करणीच करतात. आणि काही जण म्हणतात की तुम्ही असे बोलता, करणी करतात म्हणजे कोणावर आळ घेता. तर कळत नाही हे म्हणजे हा सब्जेक्ट कसा सॉल्व करणार आहेत. कारण भरपूर जण असे या बाधेमध्ये म्हणजे सहन करतात. ठीक आहे, आईवडिलांनी शिकवलेलं आहे, डिग्री करून दिलेली आहे किंवा जॉबवाले जॉब देतात, पैसे देतात आणि थोडंफार गुजारा होतो. त्यामुळे ह्या गोष्टी आपण इग्नोर म्हणजे ह्या हे फेटाळल्या जातात. परंतु त्यातून खूप धगाफटका होतो. आता या लोकांच्या राहण्यासाठी आपण स्वतःचं घर सोडून जायचं आणि वारंवार फिरायचं, मग हा कोणता न्याय? परत मी म्हटलं की ह्यांची चोरी पकडायला कोण कोण असं फिरतं पॅसेजमधून. ती पोरगी फिरते, तो पोरगा फिरतो. पोरगा तर ना, माझी डबा न्यायची वेळ आली की इथून कधी निघतो माहिती नाही. त्याला कळलं, हालचाल कळली किंवा टाईम कळला की म्हणजे ते लोक आपलं काय असेल ना की लगेच आवाज त्यांचा येतो की बाबा आवाज म्हणजे ऐकत बसत असतात किंवा काय करतात. कधीतरी हे बंद होणार, पण याला किती वेळ लागणार का? त्याचा जो घरमालिक आहे त्या बाईचा, ती लाडीलुडी लावून त्याच्याकडून बहुतेक विकत घेणार आहे कमीमध्ये, असं काहीतरी म्हणणं आहे तिचं. म्हणजे तिला राहायची सोय मी इथं राहायला आली